तर इथं आपण फ्लेक्सीडची चटणी बनवते, म्हणजे अळशीची चटणी बनवते. याचं नाव अळशी आहे, पण याचे गुणधर्म इतके आहेत की शरीराला याचा आता भरपूर फायदा होतो. याला अळशी, फ्लेक्सीड्स, लेन्सीड्स आणि शेवटी आपल्याकडे म्हणतात जवस. तर इथं आज आपण मस्त अशी भन्नाट जवसाची चटणी बनवत आहोत. माझ्या पद्धतीची जवसाची चटणी आज आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे गॅसवरती कढई ठेवली, कढईमध्ये घातलं जवस. आता कढई चांगली गरम करून घेतली, गॅसची फ्लेम मीडियम करायची. मीडियम हीटवरती व्यवस्थित असे सगळे पोट फुटेपर्यंत जवस भाजून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता मीडियम हीटवरती सगळे जवस आपण भाजून घेऊया. खरं सांगते तुम्हाला, ही चटणी ना बनवल्यापासून ते 3 ते 4 दिवसामध्ये संपते घरामध्ये, कारण परत परत बनवावी लागते. इतकी छान लागते तर लागते, पण मुलं ही चटणी आवर्जून खातात. पूर्वी शेंगदाण्याची चटणी किती जरी दिवस करून ठेवली तरी इतकं खात नव्हते, पण जवसाची चटणी जर तुम्ही अशा पद्धतीने बनवली तर मुलं आवर्जून खाणारच आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल. जवसाची चांगली पोटं फुटू लागलेली आहेत, गॅसची फ्लेम मीडियम करायची. शक्यतो कढई थोडीशी मोठी घेतली तरी चालेल, कारण जवस ना भाजताना उडतात, हे बघा. आणि जवस कसे भाजले हे ओळखायचं कसं? अगदी सुगंधी वास सुटतो आणि थोडेसे काळपट कलर येतो जवसाला, हे बघा. आणि मस्त असे फुलतात, चांगले फुलतात जवस भाजल्यानंतर, हे बघा. खूप छान असे फुललेले आहेत, बघू शकता तुम्ही कढईमध्ये. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, म्हणजे सगळे जवस आपले व्यवस्थित असे भाजले जातात. हे बघा, मस्त असे सगळे जवस भाजलेले आहेत. आता मी गॅसची फ्लेम लो केलेली आहे. व्यवस्थित एखादा कुठला तरी जवस कच्चा राहिलेला असला तर तो सुद्धा भाजून निघतो, म्हणून थोडा वेळ लो गॅसवरती असं भाजून घेते. आता सगळे जवस भाजून झालेले आहेत. आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊया. हे बघा, आता डिशमध्ये जवस काढून घेते. आपल्या आयांच्या मागे खूप प्रश्न पडलेले असतात, रोज डब्याला काय द्यायचं, रोज डब्याला काय द्यायचं. कधीतरी अशा पद्धतीने चटण्या सुद्धा तुम्ही डब्याला दिल्यात ना मुलांच्या, मुलं अगदी आनंदाने आवडीने खातात, फक्त त्या कमी तिखट असाव्यात. जवस आपण भाजून घेतले होते, थंड करण्यासाठी ठेवले होते. थंड झालेले आहे जवस, बघू शकता. आणि आता इकडे मी लसूण सोलून ठेवलेला आहे. जवस चांगले थंड झाले. आता हे जवस थंड झालेले मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. हे बघा, सगळे जवस चांगले थंड झालेले आहेत. खाऊन सुद्धा बघा इतके भारी लागतात ना जवस. असे भाजलेले जवस खाल्ले ना खूप छान लागतात, टेस्टी लागतात. दाताखाली आल्यानंतर खूप छान चव येते तोंडाला. आणि थोडंसं जवस मिक्सरमधून फिरवून घ्यायचे. मिक्सरच्या भांड्यात जवस घातले, फक्त जवसच मिक्सरमधून फिरवून घ्यायचे. हे बघा, थोडंसं याला फिरवून घेतलं जवसाला. आता यामध्ये घालूया 2 चमचे लाल तिखट. आता तिखट आपल्या आवडीनुसार यामध्ये घालायचं आहे. तुम्हाला चटणी कितपत तिखट हवी या पद्धतीने इथं आपण तिखट घालायचं आहे. मी इथं अंबारीचं लाल तिखट वापरते, तर 2 चमचे अंबारीचं लाल तिखट घातलंय. आणि आता घातलेलं आहे सोलून घेतलेलं लसूण. चवीपुरतं मीठ घालायचं. यामध्ये तुम्हाला थोडंसं तेल घालायचं असेल तरी सुद्धा तुम्ही थोडंसं घालू शकता. तर हे सगळं घातलेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये झाकण लावून व्यवस्थित असं मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे. आता इथं भन्नाट अशी आपली चटणी तयार झालेली आहे. खरं तर या पद्धतीने तुम्ही जवसाची चटणी बनवायला वेळ लागत नाही. हे बघा, भन्नाट अशी इथं मस्त एकदम छान अशी जवस चटणी तयार झालेली आहे. मुलांना तुम्ही शाळेच्या डब्यामध्ये देऊ शकता. कधी कधी काय होतं, जिभेची चव जाते, अशा वेळी ह्या पद्धतीची भन्नाट चटणी नक्की करून खाऊ शकता तुम्ही. हे बघा, अशी करून ठेवली ना 3 ते 4 महिने आरामात टिकते, काही होत नाही या चटणीला. आता चटणी केली म्हटल्यानंतर त्याची टेस्ट तर बघितलीच पाहिजे. हे बघा, चपाती घेतली, चपातीवरती चटणी घेतली आणि त्याचं मस्त गोल असं आळं केलंय मध्ये. त्यामध्ये तेल सोडायचं आणि तेल सगळीकडे मिक्स करून घ्यायचं. बघा, तर आता तर तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल. अशा पद्धतीने जर ही चटणी व्यवस्थित अशी चपातीवरती टाकून खायला असो, बघा भन्नाट अशी इथं चटणी मिक्स करून घेतली. मी तर एन्जॉय करणार आहे, तुम्ही सुद्धा करा. व्हिडिओ जरा जरी आवडला तर लाईक आणि हाईप सुद्धा करायला विसरू नका. चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या मस्त आणि झटपट रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मजेत.